नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। अवैध ढाब्यात रात्री सुमारे 2:30 वाजता अचानक आग लागली। आग इतकी प्रचंड होती की ढाबा पूर्णपणे जळून खाक झालाय। स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली। दमकल विभाग घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलंय। तरीही ढाब्यातील सर्व सामान आणि उपकरणे नष्ट झाली असून जवळच्या इमारतीच्या भिंती देखील जळाल्यात। सिडको प्रशासन म्हणतोय की घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल। स्थानिक नागरिक आता अवैध ढाब्यांवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत। जालना जिल्ह्यातील भवानीनगर परिसरात एका युवकावर लोखंडी रॉडने अमानुषपणे हल्ला करण्यात आला, कारण त्याच्यावर गाडीत जाळल्याची शंका होती। गंभीर जखमी युवकाचे नाव सागर भगवान आगलावे असून त्याला जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले होते, परंतु आज उपचारादरम्यान त्याची मृत्यू झाली आहे। घटनास्थळी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मृतकाच्या कुटुंबियांनी स्पष्ट केलंय की आरोपींना अटक होईपर्यंत ते मृतदेहाचा अंत्यसंस्कार करणार नाहीत। नागपूर जिल्ह्यातील बेसा पिपला नगरपंचायत निवडणुकीत शहरातील राजकीय वातावरण आता पूर्णपणे गरम झालंय। नगराध्यक्ष पदासाठी 9 अर्ज दाखल, यापैकी 7 अर्ज पात्र ठरले। नगरसेवक पदासाठी 17 प्रभागांमध्ये 83 अर्जापैकी 72 अर्ज पात्र। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भारत नंदनवार यांनी सांगितले की संपूर्ण प्रक्रिया शांततेत सुरू आहे आणि मतदारांनी आपल्या मतदान हक्काचा वापर करण्याचे आवाहन केले गेले आहे। नॉमिनेशन परत घेण्याची शेवटची तारीख 19 ते 25 नोव्हेंबर, अंतिम यादी 26 नोव्हेंबर आणि मतदान 2 डिसेंबरला, निकाल 3 डिसेंबरला आहे। बेसा पिपला बेलत्रोडी आणि घोगलीसह हे परिसर शहरातील संपन्न आणि महत्त्वाचे भाग मानले जातात। राजकीय रंगत आणि स्पर्धा वाढल्याने पुढील दिवस अत्यंत रोमांचक ठरणार आहेत। कल्याण शहरात ऍसिडिटीच्या उपचारासाठी दिलेल्या गोळीत जिवंत किडे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पीडित महिला पोटातील जळजळ आणि ऍसिडिटीसाठी डॉक्टर केदार भिडे यांच्याकडे गेल्या होत्या। त्यांनी ज्या गोळ्या दिल्या त्या गोळ्या उघडल्यावर चालती फिरती किडे त्यात दिसली। हा प्रकार पाहून डॉक्टरही स्तब्ध झाले। डॉक्टरांनी सांगितले की हा अत्यंत गंभीर प्रकार असून औषध निर्माता कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवून कारवाई केली जाईल। पीडित महिला म्हणाली की कंपनीकडून जबाबदेही आणि कठोर कारवाई होणे आवश्यक आहे। बाजारातील औषधांच्या गुणवत्तेबाबत हा प्रकार मोठा प्रश्न निर्माण करतोय। आजच्या बातमीपत्रामध्ये एवढंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय बघत रहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। तोपर्यंत बघत रहा नागपूर समय। धन्यवाद।